नमस्कार. आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हे शक्ती कंपनी निवडायचं कारण एवढंच आहे की आपल्या बोरला फक्त 1 इंचीचं पाणी लागलेलं आहे. 170 फूट खोली आहे आपल्या बोरची. पण आपल्या बोरला 170 फूट खोल असून पण त्याला 1 इंचीचंच पाणी लागलेलं आहे. आणि आता शेतकऱ्याला कमीत कमी 3 HP सोलर मिळते. तर आता आपल्याला शक्ती कंपनीचा 3 HP सोलर आपण घेतलेला आहे. याचं घेण्याचं कारण फक्त एवढंच आहे, आपल्या बोरला पाणी कमी आहे आणि शक्ती कंपनीच्या कंट्रोलरमध्ये तुम्ही 1 HP पण पाणी काढू शकता, 2चं पण काढू शकता आणि 3 HP पण पाणी काढू शकता. त्याला ह्या कंट्रोलरमध्ये अशी सिस्टीम आहे. ह्या सिस्टीममुळं आपण काय केलेलं आहे, शक्ती कंपनीचा आपण सोलर निवडलेला आहे. तर आता आपण तुम्हाला याची सेटिंग करून दाखवतो की फुल पाण्याची सेटिंग कशी असते आणि 1 HP पाणी आणि 3 HP पाणी याच्यामध्ये. आता आपण हा सोलर आपल्या शेतीसाठी वापरायला, कारण एकचं पाणी म्हणल्याच्यानंतर शेतीला तर याचा वापर होणार नाही, पाणी एवढं पुरणार नाही याच्यासाठी. तर आपण ह्या 3 HP सोलरचा उपयोग आपण 1 HP कन्वर्ट करणार आहे त्याला. आणि 3चंच मोटर 3 HPचंच राहणार आहे, पण 1 HP पाणी आपण त्या मोटरमधून काढणार आहे. त्याच्यामध्ये ती फ्रिक्वेन्सी चेंज करायची सिस्टीम आहे शक्ती कंपनीला. तर घरावरती पण 500 लिटरची टाकी आहे. ह्या सोलरचा उपयोग फक्त ह्या टाक्या भरण्यासाठीच करणार आहे आपण. ज्यावेळेस याचं इन्स्टॉलेशन झालं त्या टायमिंगला आपण 3 HPचं ह्या सिस्टीमवरती मोटर चालू करून बघितली होती. 5 ते 6 मिनटामध्ये आपला बोर मोकळा झाला होता. मोटरीन पाणी सगळं फेकून दिलं होतं 5 ते 10 मिनटामध्ये. तर त्याकरता आपण आता त्याचं तर काय आपलं 5 ते 10 मिनटाच्या वरती काय बोर चालत नाही. मग आपण याला 1 HP मध्ये कन्वर्ट करणार आहे. त्याची सेटिंग मी तुम्हाला दाखवतो की ते 1 HP मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि फुल पाणी आणि 3 HPचं पाण्याची सेटिंग आणि 1 HP पाण्याची सेटिंग ही कशी करायची आपण आहे ना, जे काही शक्ती कंपनीचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण ही माहिती घेऊन ती आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण याची सेटिंग कशी कमी जास्त करायची हे तुम्हाला मी आता याच्यामार्फत दाखवतो. आता आपण फुल पाण्याची सेटिंग पाहणार आहोत. चला तर आपण आता सेटिंग करून घेऊ. ओके. मध्ये जावं लागतं का? झालं बघा, पाणी आलं प्रॉपर सेट. आता प्रेशर चांगला मस्त आलंय. आणि आता फक्त हे कमी कसं करता येईल तेवढं सांगा, म्हणजे मग बटन दाबायच्यात फक्त पाण्याची करायची. 1 HPच्या पाण्याची आपण सेटिंग पाहणार आहोत. मेनू झालं. मेनूतून किती वर जायचे? 3 नंबरला याच्यात ओके इथंच परत. बर ओके. याच्यातून किती जायचं आता? प्रोडक्शनला 2 नंबर. ओके ओके. पासवर्ड टाकायचा 9494.
94 43. तीन, हा, बरोबर. 43 चार हेच नंबर. हेच आहे ना ओके हा. खाली ओके. फ्रिक्वेन्सी मध्ये जावा. फ्रिक्वेन्सी किती नंबरवर आहे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कितीला आहे घ्या की खाली. ठीक आहे. हा, मॅक्स फ्रिक्वेन्सी आली की वरती. हे का मॅक्स फ्रिक्वेन्सी 11 ओके हां 11 इथं किती करायचे 130च्या जागी 130 आले सेट मॅक्स 50 करा, 0 करा तिथं. इथं 4 0 नंबरचं बटन. हा, 4 नंबरचं बटन दाबा. इथं 5 करा किती तिथं. 50 करायचे का बस. 50 ओके ना डायरेक्ट 50 का बरं ओके आहे ना ओके झालं की आता 1 नंबरचं बटन दाबा. हे ना हम्म. हां मॅक्स खाली फ्रिक्वेन्सी जा झाली फॅक्टरी सेटअप मध्ये. बाहेर पडा. बाहेर पडू का हा. बाहेर पडायला हे आहे ना 1 नंबर आता आता कशात जायचं बाहेर पडलो खाली घ्या दादा फॅक्टरी सेटअप मध्ये. 8 नंबर. 8 नंबर ओके परत पासवर्ड टाकायचा का ए इकडे ये. प्रवीण आपल्या घे इकडं. मोटरच बंद नको करू तिथं. लावू नको. किती 94 ना हा 9 नाही लावायचं. बस 43 करावं लागेल ना कुठं जाऊन की. हा 43 इथं ना ओके मोटर मोटर 4 नंबर. पॅरामीटर PMS PMS ओके हा रेटेड पॉवर हा हा जावा 4 मध्ये जावा. रेटेड पॉवर मध्ये ओके 2 करा. ओके ओके 1 नंबर बटन दाबा. हे खाली जावा आता डायरेक्ट खाली. बस फ्रिक्वेन्सी मध्ये रेटेड फ्रिक्वेन्सी ओके 50 करा. बस इथं का इथं करायचं ओके एवढं करा तिथं. झालं का अजून एकदा करू इथं बस झालं. बॅग घ्या. घ्या बॅग सगळं घेऊ बॅग घेतलं बरं का सगळं स्टार्ट करू का स्टार्ट केलं पण तिकडं आवडलंय का मोकळी मोकळीच आहे ना आता तुम्ही बघत असताना आता ही जी काही एक HP ची पाईपलाईन आपण UPVC पाईपलाईन केलेली ही वरती बंगल्यावरती टाकी बसवलेली आहे त्या टाकीवरती कनेक्शन नेलेलं आहे. आता हे कनेक्शन आपलं 3 HPचं आहे 3 HPचं मोटर आहे पण आपण 3 HPचं मोटरला 1 HP मध्ये कन्वर्ट करून हे घरगुती वापरासाठी आपण याचा वापर केलेला आहे. तुम्ही बघत असाल तिकडं आपलं घर आहे आणि वरती 2500 लिटरची पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे. तर याचं प्रेशर किती येते तुम्हाला दाखवतो केलेलं आहे आणि ह्या टाकीमध्ये आपण आता पाणी आणलेलं आहे. तर अशा पद्धतीने याचा प्रेशर ह्या टाकीमध्ये चाललेला आहे. आता एक टाकी ह्या घरावरती पण एक टाकी आणि एक टाकी त्या बांगल्यावरती त्यामुळे तिन्ही टाक्यांमध्ये पाणी आहे. त्यामुळे आता इथं जरा थोडा प्रेशर कमी दिसतोय कारण हा कॉक इथं जो खाली कॉक दिसतोय शो कॉक बंद केल्याच्यानंतर त्या टाकीत पाणी जातं थोडं आणि राहिलेलं पाणी वरती हाईट असल्यामुळं शो कॉक बंद करावं लागतं तेव्हा ते वरच्या टाकीत पाणी जातं. ते अशा पद्धतीने
एवढा प्रेशर येतो 1 HP ला. 3 HP मोटरचं पाणी 1 HP मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आता. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या गावठी शास्त्रीय यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा. आता याच्या पुढचा व्हिडिओ आपण जे काही शेतकऱ्यांना लो पॉवरचं जे काही समस्या येत आहे याच्यावरती आपण व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामध्ये लो पॉवर येतो तर त्यासाठी कोणती सेटिंग करावा ह्या सेटिंगचा आपण व्हिडिओ एवढ्या 2 दिवसामध्ये टाकणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.